माझा भरतीचा प्रवास 2019ला एक टाइमपास म्हणून 12वी नंतर ज्याप्रमाणे बऱ्यापैकी पोरं फॉर्म भरते तसं सुरू केला. तेव्हा मला माहित नव्हतं डबल फॉर्म भरता येतो का काय. मी एक सिंगल फॉर्म भरला होता 2019 मध्ये. त्याच्यानंतर कोविड आला. कोविडमुळं सगळं जगच ठप्प पडलं होतं. त्यामुळं आपण मी तुम्हाला असं सांगणार नाही की रात्री घरावर झोपायला गेलो आणि चांदण्या मस्त गणित शिकलो. तसं कधी काही घडलेलं नाही माझ्या आयुष्यात. एक ते मला माहिती म्हणजे होतं फॉर्म भरलेला आहे, पण असं स्पेसिफिक मी पोलीस भरतीकडे नव्हतो. आणि त्याच्यानंतर 2021ला ती भरती झाली. त्याच्या आधी मी गावाकडे थोडा अभ्यास करायला लागलो पोरांमुळं. माझे मित्र कंपनी चांगली होती जराशी, काही टुकार काही चांगले, मीडियम सगळ्याचेच असते, असं काही विशेष काय नव्हतं. त्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली. मग मी 2021ला सुरुवातीला इकडं आलो नगरमध्ये. एक 2.5 महिने नगरमध्ये मी थोडेसे लेक्चर थोडासा अभ्यास केला. त्यावेळेस एक भिसे म्हणून सरांचे विद्यार्थी आहे, ते आता पिंपरी चिंचवडला पोलीस आहे, पिंपरी चिंचवडला आहे सर. आणि त्यांनी मला थोडंसं गायडन्स केलं आणि सरांच्या संपर्कात आणलं. त्यावेळेस सरांचा माझा पहिला संपर्क झाला. आणि मला सरांचं एक म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे, ते वर्गामध्ये जेवढे कडक शिकवतात ते ऑफिसमध्ये ज्यावेळेस ते खाली बसलेले राहते का त्याच्यापेक्षा डबल मोळकीने बोलतात. एवढं मी तुम्हाला फिक्स सांगू शकतो. ते माझ्या बाबतीत घडलेलं आहे. आणि 2021ला माझा फक्त 2.5 महिने अभ्यास झाला, पण मी अभ्यास चांगला मन लावून केला. त्यामध्ये मी फक्त प्रश्नसंच मोठ्या प्रमाणात सोडवला. मागच्या प्रिव्हियस इयरचे 3 वर्षाचे प्रश्नसंच एकदम मन लावून सोडले मी. इतर जास्त अभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं नाही. आणि विशेष म्हणजे माझ्या बॅचमध्ये खूप सिनियर पोरं होते. मी थोडासा टाबर होतो 12वी झालेला. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की बाबा एवढ्या सिनियर पोरांमध्ये आपण कसं निभून निघणार पुढं, नाही का. मग मी अभ्यासाला जास्त प्रायोरिटी दिली. माझं शरीर पहिल्यापासून वीक आहे. ग्राउंड माझं काही एवढं खास नव्हतं पहिलं. मी तेव्हा ग्राउंड काय करत नव्हतो. पण मला सर म्हणले तू ग्राउंड कर. पण मी त्यावेळेस सरांचं ऐकलं नाही. मी तुम्हाला इथं एक रिअल सांगतो, मी जेवढं सरांचं ऐकलं तेवढं, जे ऐकलं ते खरंच सांगणार, आणि जे नाही ऐकलं ते नाहीच ऐकलं. सर म्हणले ग्राउंड कर, आणि त्याचा फटका मला 100% भरतीत बसला. माझ्या पहिल्या भरतीला माझा पिंपरी चिंचवडच्या पेपरला मला 84 मार्क होते. आमच्या NTBचं मेरिट 81चं होतं. आणि मला ग्राउंडला फक्त 22च मार्क होते. त्यावेळेस ग्राउंडलाही सोपं होतं. 10 मार्काला शूट, 10 मार्काला गोळा आणि 30 मार्काला 1600 होतं. त्यावेळेस मला 22 मार्क पडले. पण माझ्या मनात कुठंतरी एक आशा जागी झाली की बा आपण भरती करू शकतो. त्यानंतर कोविड आला. मग 2022 गेलं. मी गावाकडे थोडीशी प्रॅक्टिस केली. आमचं गाव भेंडा आहे, माझं गाव नेवासा तालुक्यामध्ये येतं. आमच्या गावात शाळा कॉलेज एकदम चांगल्या प्रतीचं असल्यामुळं ग्राउंडची याची एकदम उत्तम सोय होती. पण एक विषय होतो, गावाकडे असल्यानंतर काय येते नाही का, अपनी गली में तो कुत्ता भी शेर होता है, तशी गंमत झाली. मी ग्राउंड करायचो, पण असं टंगाळ मंगळवाणी करायचो. अभ्यास काय एवढं करत नसतो. कोविड चालू होता. आणि त्यानंतर मी मुंबईला ग्राउंडला बसलो मागच्या भरतीला. मला मागच्या भरतीला 37 मार्क होते आणि NTBचं मेरिट 36चं लागलं होतं. मी काठवर बसलो. त्यानंतर मी परत इकडं आलो आणि थोडासा अभ्यास केला. त्यावेळेस मला पेपरला 77 मार्क होते आणि NTBचं मेरिट 117 का 116 लागलं होतं. त्यावेळेस मी 2 मार्कांनी राहिलो. मग मी असं इकडे येण्यासाठी घाबरत होतो, कारण की मला घर सोडून आणि माझं फ्रेंड सर्कल सोडून, त्यामध्ये फक्त पोरच आहे, विशेष करून सांगायचं म्हणजे मला असं येऊ वाटत नव्हतं इकडं. पण मग नंतर मी माझ्या वडिलांमध्ये मला एक प्रकर्षाने गोष्ट जाणवली. मला जोपर्यंत 114 मार्क होते आणि लिस्ट आली नव्हती तोपर्यंत मला माझ्या घरचं, आमचं थोडं कुटुंब मोठं आहे, घरचे कुठं ठेवून कुठं नाही असं करत होते. आणि 114 मार्क 2 मार्कून गेल्यानंतर त्याच्या पुढच्या 2 दिवसामध्ये मला माझ्या वडिलांनी बऱ्यापैकी प्रसाद दिला. मी 2 दिवस घरी शांत डोक्याने विचार केला. मग मी म्हणलं आता कुणाला सोबत नाही घ्यायचं, एकटा बालिका आश्रम रोडला आलो. त्यानंतर 2 दिवस एकटाच रूममध्ये बसलो, शांतपणे विचार केला, थोडंसं रडलो आणि परत प्रवासाला सुरुवात केली. सुरुवातीचे दिवस मला खूप जड गेले. ज्यावेळेस आपण इथं नवीन येतो किंवा आपलं टोटल वातावरण वेगळं असतं, पोरं वेगळे असते, काही पोरं हुशार असते, काही पोरं वेगळ्या मार्गाने चाललेले असते.
आता आपल्याला हाताचे पाचही बोटं तर सारखे नसतात कधी. मग त्याच्यानंतर अभ्यासाला परत सुरुवात केली, लायब्ररी चालू केली. माझा दौंडचा पेपर, कुसडगावचा पेपर होता SRPFचा. मी घरी सांगितलं होतं, पण ते वडिलांच्या ध्यानातून गेलेलं होतं. मला 93 मार्क पडलेले होते. मी घरी काय सांगितलं नाही, मी एकटाच ग्राउंडला गेलो. मित्र होता माझा एक, काळे ऋषिकेश नावाचा, त्याला गावाकडून बोलून घेतलं आणि पेपरला गेलो. मला तिथं 84 मार्क पडले. पेपर प्रचंड सोपा होता, फक्त माझ्यामध्ये मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळं मी तो पेपर व्यवस्थित सोडू नाही शकलो. त्यावेळेस माझं 7 मार्कांनी तिथं SRPFला सिलेक्शन म्हटलं. पण त्याच्यानंतर माझा मित्र आहे तुषार कडू, ते मागं बसलेला आहे सध्या. तर सरांचा त्याचा एकदम चांगला कॉन्टॅक्ट आहे. आणि मग सरांनी बॅच चालू केली नवीन. आता तुमच्या मागच्या बॅचला आम्ही होतो. आणि सरांचं शिकवणं याच्यावर तर मला एक अशी काडी मात्र पण शंका नाही आहे. आणि त्यावेळेस चालू केलं, परत बॅच चालू केली, परत अभ्यास चालू केला. मला या पेपरला 80, 84, 85 असे मार्क येत होते आधी, पण त्या पुढं जाता येत नव्हतं. त्याच्या आधी तर 70-75 रोज गाडी होती. बॅच कंप्लीट होत होतं, माझे मार्क वाढले. जे शेवटचे मार्क आपण म्हणतो वाढायला थोडासा वेळ लागतो, ते माझे 100% बॅचमुळे वाढले. शेळके सरांचं GK आणि सरांचं मराठी व्याकरण आणि मॅक्झिमम पोरं ह्या भरतीमध्ये तुम्ही जर ॲनालिसिस केलं तर मराठीमुळंच भरती झालेली आहे आणि मराठीमुळंच त्यांचा रिझल्ट पण गेलेला आहे. आणि त्यानंतर माझा पहिला फॉर्म याला SRPF गट 1 पुण्याला आहे, तिथंच होता. एक फॉर्म संभाजीनगरला. आणि एक पांडा सर म्हणून, म्हणजे त्यांचं टोपण नाव पांडा आहे, त्यांचं नाव तसं शेलार सर आहे. आणि त्यांच्याकडे ग्राउंड केलं. ग्राउंड त्यांनी माझं इतकं क्वालिटी बनवून घेतलं की मला ग्राउंडला 95 मार्क पडले SRPF गट 1ला. ते माझं पहिलंच ग्राउंड होतं. त्याच्यानंतर सरांनी तर तिथं काही विषयच नाही सरांच्या बाबतीत. पण माझं जे मार्गदर्शनाचा अभाव होता माझ्यात, तो दिसून येत होता. मला स्वतःला जाणवलं की आपली गाडी कुठंतरी नडती, काहीतरी चुकतंय, पण ते मला कळत नाही. मग मी सरांकडे आलो. सरांना पण माहिती असं, आपण सर खाली बसलो होतो. सरांनी मला अर्धा ते पाऊण तास वेळ दिला आणि मला एकदम व्यवस्थित समजून सांगितलं की माझ्या चुका होत्यात कुठं. त्यामध्ये माझा प्रश्नसंच सोडवणं प्लस रिव्हिजन प्लस तिसरा पॉईंट म्हणजे जे प्रश्नसंच सोडवला, प्रश्नसंच सोडवल्यानंतर जे प्रश्न मला आले नाही त्या प्रश्नाचं व्यवस्थित ॲनालिसिस केलं का नाही, हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट होता. ज्यावेळेस ते मी सगळं केलं त्यावेळेस माझ्या 80 नंतर 5 मार्क ऑटोमॅटिक वाढायला लागले. त्यावेळेस मला कुठंतरी कॉन्फिडन्स आला की बाबा आपलं काहीतरी होऊ शकतं. आणि तो कॉन्फिडन्स माझ्यापेक्षा जास्त सरांना असावा 100% मला असं वाटतं. आणि त्याच्या आधी एक सुरुवातीला घटना घडली होती ज्यावेळेस मी बॅच लावली त्यावेळेस. आता तात्याबद्दल आहे ती, सांगतोच इथं. आता तात्या सांगू का? मी थोडा चष्मा वगैरे लावून बसतो, मला चष्मा लागलेला आहे थोडा. मी चष्मा वगैरे लावून बसायचो आणि तात्याकडे फीस भरायला खाली गेलो. सुरुवातीचे दिवस होते बॅचच्या आमच्या. तात्याने फक्त मला वाटतं खडा टाकला का काय असा अंदाज घेण्यासाठी. तात्या म्हणले, प्रव्या तू बॅचमध्ये नीट बसायचं आहे, असं तसं हे ते. म्हणलं त्यावेळेस तात्याला मी म्हणलो होतो. आणि म्हणजे तात्याचं बोलणं मनावर घ्या जाऊ नका जास्त, म्हणजे वाईट बोललेलं बरं का, चांगलं त्यांचं मार्गदर्शन तर उत्तमच आहे. पण तात्याला मी त्यावेळेस म्हणलो होतो, तात्या म्हणलो होतो का नाही, म्हणलं सर मी जर काही केलं तर तुमचं नाव जर झालं माझ्यामुळं तर ते चांगल्यासाठीच होईल. माझ्या वाईट कामामुळं तुमचं नाव कधीच पुढे येणार नाही. त्यामुळे आता चांगलं काम केलं. आणि शेवट तात्याचं पुस्तक आलं GKचं. तुम्हाला मला आवर्जून सांगू वाटतं, माझं GKला आत्ताच्या पेपरमध्ये एकही मार्क गेलेला नाही. आणि मराठी ग्रामरला फक्त माझे 3 मार्क गेले, ते पण माझ्या चुकीमुळे गेले. मला रिव्हिजनला शेवटला वेळ भेटला नाही. आणि शेवट ग्राउंडमुळे माझे थोडेसे लेक्चर बुडवले होते, माझे शेवटचे थोडेसे लेक्चर बुडाले होते. पण तुम्हाला एक मी 100% सांगू शकतो, सरांच्या पुस्तकाच्या बाहेरचा, मी पुस्तक नाही म्हणणार त्या पुस्तकाला, एक म्हणजे ती नोट्स आहे सरांची, त्या नोट्सच्या बाहेरचा एक प्रश्न देखील कुठं आलेला नाही. मी मागच्या 7 जुलैला पेपर झाले होते, 21 पेपर झाले. त्या 21 पेपरमध्ये मी मराठीचा जेवढा अभ्यास केला, सरांच्या पुस्तकाच्या बाहेरचा एक देखील प्रश्न नव्हता. बाकीचे शिक्षक लोक जे ते मोठ्या प्रमाणात प्रचार करतात, आमच्या नोट्समधून हे पडलं, आमच्या नोट्समधून ते पडलं, आमच्या ह्याच्यातून हे पडलं. पण सरांच्या बाबतीत तसं काय म्हणजे मला एवढं जाणवलेलं नाही. कारण की सरांचं ते नाही का, रोल्स रॉयस गाडीची कुणी जाहिरात पाहिलेली का आतापर्यंत? मारुती सुझुकीची किती येते, तसं पत्र्याचा डब्बा आहे देव.
पण कोटी 2 कोटीच्या गाडीची कधी जाहिरात येत नसती. तिला खरेदी करणारे पण तसेच त्या लेवलचेच लोक असते. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी रोल्स रॉयस खरेदी करावी, मारुती सुझुकीच्या नादी नका लागू. आता एवढं बोलतो. आणि तात्यांचं मार्गदर्शन आणि सरांचं मार्गदर्शन हे म्हणजे तुमच्या आयुष्यात पोलीस तुम्ही व्हा नाही नका हो, पण सरांचं मार्गदर्शन एक तुम्ही समाजात चांगले नागरिक, एक तुमचं जे आपण म्हणतो जे तुमचं सेल्फ आहे स्वतःबद्दल जे जाणवण्यासाठी लागतं ज्या गोष्टी, त्या सर तुम्हाला 100% 4 महिने 6 महिन्यात देत राहते. फक्त तुमची घेण्याची तयारी पाहिजे. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण त्याला भांडं पण सोन्याचं लागतं. त्यामुळं मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही सगळे सोन्याचे भांडे वाशाल, कारण की शिक्षण वाघिणीचं दूध देतच आहे. त्यामुळं सर्वांना शुभेच्छा. आणि सरांनी मला इथं बोलवलं त्याबद्दल सरांचे आभार मानतो. आभार. आणि सरांना पण इथं शब्द देऊन जातो, सर डिपार्टमेंटल तर होईन, पण पुरेपूर प्रयत्न करीन पुढच्या 3 वर्षाच्या अगोदर PSI होण्याचा.